गत वर्षापासून बांगलादेशमध्ये हिंदूंवर आण्विक अत्याचार केले जात आहेत, परंतु जागतिक स्तरावरील मानवाधिकार संघटना या संदर्भात कुठलेही ठोस पाऊल उचलत नाही। त्याच अनुषंगाने आज सकाळी हिंदू समाज कंधारच्या वतीने तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला। यावेळी उमरस संस्थानचे मठाधिपती श्री संत महंत एकनाथ नामदेव महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तहसीलदार कंधार यांना निषेधाचं निवेदन देण्यात आलं। बांगलादेशमध्ये गृहयुद्धाच्या काळात तेथील अल्पसंख्याक असणारा हिंदू आणि बौद्ध समाज व इतर अल्पसंख्याक समुदायावर तेथील स्थानिक नागरिकांकडून वारंवार हल्ले केले जात आहेत। धार्मिक स्थळांना नुकसान पोहोचले जात आहे व महिलांवरही मोठ्या प्रमाणामध्ये अत्याचार केले जात आहेत। या प्रकरणामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर मानवाधिकार संघटनेने कुठलीच कार्यवाही न केल्यामुळे व जागतिक स्तरावर बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराकडे लक्ष वेधण्यासाठी सकल हिंदू समाज कंधारच्या वतीने तहसील कार्यालय कंधार येथे सर्व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित झाले। यावेळी व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून बांगलादेश हिंदू न्याय यात्रेत सहभाग नोंदवला। कंधार शहरातील मुख्य रस्त्याने ही बांगलादेश हिंदू न्याय यात्रा काढण्यात आली। त्या यात्रेत नामदेव महाराज संस्थान, उमरस संस्थानचे मठाधिपती श्री गुरु महंत एकनाथ नामदेव महाराज, गजानन महाराज पाठक, शंकर महाराज स्वामी, संदीप गुरु आलेगावकर, मल्लिकार्जुन स्वामी महाराज यांच्यासह साधू संत उपस्थित होते। यावेळी सकल हिंदू समाजाच्या वतीने नायब तहसीलदार उत्तम मुदिराज यांना निवेदन देण्यात आलं। यावेळी दिलेल्या निवेदनात हिंदूंच्या धार्मिक स्थळांची आणि मंदिरांचे संरक्षण करणे, हिंदू धर्माचारांची सुटका करणे, हिंदू महिलांवर होणाऱ्या अत्याचारावर प्रतिबंध लावणे, समाज माध्यमे आणि समाजात होत असलेल्या हिंदू धर्मीयांचे अत्याचार थांबवणे अशा आशयाचे निवेदन देण्यात आले। यावेळी सकल हिंदू समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता। केली जात आहे, त्यांना जेलमध्ये टाकले जात आहे। या संबंधित मानवाधिकार संघटना कुठलीही वाच्यता करत नाही। आज 10 डिसेंबर आहे, जागतिक मानवाधिकार दिवस आहे। त्या निमित्तानं त्यांच्याकडे लक्ष वेधण्यासाठी कंधारमधील सकल हिंदू समाजाच्या वतीनं तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला व त्या मानवाधिकार संघटनेला जागृत करण्यासाठी व बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार थांबवण्यासाठी साधू संत महंत व सकल हिंदू समाजाच्या वतीनं आज निषेध मोर्चा काढून माननीय तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे। यानंतर ज्या वेळेस जगभरातील कुठल्या हिंदू बांधवांवर अत्याचार होतील, अन्याय होईल, त्यासाठी भारतातील संबंध हिंदू समाज निश्चितच उभा राहील। त्या बांगलादेशातील आपल्या हिंदू बांधवावर जो अन्याय होत आहे, अत्याचार होत आहे, त्याचा विरोध करून, त्याचा निषेध करून सर्व पक्षांच्या वतीने, सर्व हिंदू समाजाच्या वतीने त्या ठिकाणी हा मोर्चा करण्यात आला होता। मला वाटतं आपल्याला आता खऱ्या अर्थानं अशी गरज आहे, ज्याप्रमाणे इस्रायलमधला जर माणूस मारला गेला तर त्या ठिकाणी 10 मारतो, त्या पद्धतीने आता बांगलादेशात एक जरी हिंदू मारला गेला तर त्या ठिकाणी आपल्या वतीनं त्या ठिकाणी असं आक्रमण झालं पाहिजे। याशिवाय ही शांत होणार नाही, कारण ही अवलाद आपलीच आहे आणि आपलीच अवलाद आपल्याला उलटत असेल तर महाराजांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना धडा शिकवण्याचं काम आपल्या ठिकाणी करावं लागणार आहे। आणि आपली मागणी फक्त बांगलादेशातील हिंदू या ठिकाणी वाचावा ही नाही, तर अखंड भारत या ठिकाणी एकत्र आला पाहिजे आणि पुन्हा एकदा या जगात अखंड भारताचं स्वराज्य या ठिकाणी निर्माण झालं पाहिजे ही भावना घेऊन आपण या ठिकाणी काम करणं आपल्याला गरजेचं आहे। एवढंच या पद्धतीने सांगतो आणि बांगलादेशच्या घटनेसाठी जाहीर निषेध केला।